तिकडे महादेव बेटिंग ॲप घोटाळा प्रकरणी सट्टेबाजीतनं अमेरिकन कंपनीची खरेदी झाली आहे। सक्त वसुली संचालनालयाच्या तपासात हे उघड झालंय। महादेव बेटिंग ॲपच्या माध्यमातून मिळालेल्या पैशाचा वापर इबेक्स ही अमेरिकन कंपनी खरेदी करण्यासाठी वापरला गेल्याचं या सक्त वसुली संचालनालयाच्या तपासात उघड झालंय। दरम्यान अटकेत असलेला व्यावसायिक विकास गर्ग यानं हा काळा पैसा आपल्या कंपन्यांकडे वळवलाय आणि हा व्यवहार केल्याचंही या संचालनालयानं स्पष्ट केलंय। 6,000 कोटींच्या घोटाळ्याशी संबंधित असलेल्या सौरभ चंद्रकार याच्या महादेव ऑनलाईन बुक आणि स्काय एक्सचेंज या कंपनीचा पैसा बेकायदा व्यवहारासाठी वापरला गेलाय अशी देखील माहिती समोर आली आहे। तिकडे युक्रेनमधील ओडेसा बंदरातून निघालेला MV गोल्डन लिओ जहाजावर हल्ला करण्यात आलाय। यामध्ये 4 भारतीयांचा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय। परराष्ट्र मंत्रालयाकडून या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आलाय। या हल्ल्याच्या वेळी जहाजावर 5 भारतीयांसह एकूण 17 कर्मचारी होते अशी माहिती देखील देण्यात आली आहे। या हल्ल्यानंतर भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयानं एक निवेदन जारी केलंय। व्यापारी जहाजांना लक्ष्य करणं, निष्पाप नागरिकांचं जीवन धोक्यात घालणं किंवा नौकानयन आणि व्यापाराच्या स्वातंत्र्यात अडथळा आणणं हे निंदनीय आहे आणि असं केलं जाऊ नये असं परराष्ट्र मंत्रालयानं या निवेदनात म्हटलंय।